मित्रांनो नमस्कार. मी सुदेश रामचंद्र वेळापुरे. पुण्याला माझे क्लासेस आहेत. गेली 20 वर्ष मी MPSCला इंग्लिश शिकवतो आहे, स्पोकन इंग्लिश पण शिकवतो आहे. रिटन इंग्लिशसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पण क्लास नाही आहे. मी रिटन इंग्लिश गॅरंटीने शिकवतो आणि मला एवढं पक्कं माहिती आहे की जर तुम्ही रिटन इंग्लिश माझ्याकडे शिकला, म्हणजे मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली हे सांगतो आहे कारण का गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे. ज्यांना अजिबात इंग्लिश येत नव्हतं ते सुद्धा माझ्याकडे इंग्लिश नुसतं नाही तर बोलायला शिकलेले आहेत आणि आज परदेशात विविध प्रकारच्या पोस्टवरती ते कार्यरत आहेत. इव्हन UPSCचे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मी इंग्लिश शिकवलं की ज्यांना इंग्लिशचा गंध पण नव्हता. गावाकडनं आलेली अशी ही मुलं की जी माझ्याकडे इंग्लिश शिकली आणि नंतर त्यांनी पण IRS IFS सारख्यामध्ये पोस्ट मिळवलेले, काही CAPFमध्ये निवडून आलेले आहेत. हे सगळं सांगण्याच्या मागचं कारण एवढंच आहे मित्रांनो की आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा तुमची झाली की तुम्ही लगेच काय करता की आता आपल्याला रिटनचा अभ्यास केला पाहिजे. मग तो रिटनचा अभ्यास कसा करायचा ह्याच्यासाठी तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. किंबहुना काही जण तर असे असतात की इंग्लिशकडे लक्ष द्यायचं नाही, आपण बाकीच्या GSमध्ये आणि बाकीच्या पेपरमध्ये आपण स्कोर करू आणि असं करून तुम्ही काय करता तर इंग्लिशला बाजूला सरता. परंतु मित्रांनो मला खास करून इथे त्याच्यासाठीच तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, रिटन इंग्लिश हे इतकं सोपं असतं की रिटन इंग्लिश जर तुम्ही एकदा शिकला ना तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा रिटन इंग्लिश शिकायला लागणार नाही. पण ते एकदा कसं शिकायचं ते मात्र तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे क्लास लावायला लागेल. हे मी मुद्दामून का सांगतो माहिती आहे का, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिटन इंग्लिशचा क्लास कोणी घेत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की संपूर्ण भारतामध्ये रिटन इंग्लिश शिकवलं जात नाही. आणि सध्या MPSCच्या परीक्षेसाठी तर आपल्याला रिटन इंग्लिश हे किती महत्त्वाचं आहे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे अनेक जण मला पुण्यामध्ये रस्त्यावरून जाताना सुद्धा भेटतात, सर आम्ही तुमचं पुस्तक रेफर करतो, हे करतो ते करतो, पण सर रिटन इंग्लिशमध्ये मात्र मार्क्स मिळत नाहीत, आम्हाला 20-22पर्यंतच मार्क मिळतात, काय करू आम्ही त्यासाठी. मग त्यांना ज्यावेळी मी सांगतो अरे माझ्याकडे या तुम्ही, त्याशिवाय कसं काय, इथे काय ते असं तोंडी सांगण्यासारखं आहे का, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि मित्रांनो हा अभ्यास एकदाच करायचा, परत करायचा नाही आहे. खरं म्हटलं तर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा किंवा तुम्हाला ज्या वेळेला ॲडचं नोटिफिकेशन पण आलं नसतं ना त्यावेळेलाच ॲक्च्युली तुमचा पूर्वचा अभ्यास करण्याच्या अगोदर रिटन इंग्लिशचा अभ्यास पूर्ण असला पाहिजे. मित्रांनो मी खरंच सांगतो, एकदा फक्त 1 ते 1.5 महिना फक्त मला द्या, रिटन इंग्लिश शिका, दररोजचा फक्त 2च तास अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मी सांगतो त्याप्रमाणे फक्त काम करत राहा, तुमचे मार्क्स वाढलेच पाहिजेत. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की रिटन इंग्लिश हे खूप सोपं असतं आणि यायला अजिबात वेळ लागत नाही. इंग्लिशमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना असतात त्या वाक्यरचना याच्यासाठी शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या सगळ्या प्रकारच्या वाक्यरचना मी माझ्या रिटन इंग्लिशच्या बॅचमध्ये घेत असतो. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की रिटन इंग्लिश खूप सोपं आहे आणि 1-1.5 महिन्यामध्ये हे शिकला तुम्ही की त्याच्यानंतर मी तुम्हाला खरंच सांगतो की तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचं मराठी वाक्य दिलं ना तरीसुद्धा ते इंग्लिशमध्ये करता येईल. दुसरं रिटन इंग्लिश प्रथम शिकल्याचा फायदा काय होतो हे तुम्हाला मी सांगतो. उदाहरणार्थ मित्रांनो मला माहिती आहे की तुम्ही किंवा तुमचे अजूनही कितीतरी मित्र असे असतील की हे काय करतायत माहिती आहे का, की एकतर आपलं शिक्षण हे पूर्णपणे 10वीपर्यंत मराठी मीडियममध्ये झालेलं असतं, किंबहुना 11वी-12वी आणि त्याच्यानंतरचं पुढचं ग्रॅज्युएशनसुद्धा एकतर यशवंतराव चव्हाणमध्ये म्हणजे बहिस्थ विद्यालय याच्यामधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असतं किंवा यशवंतराव चव्हाण असू दे नाहीतर अजून तुमची कुठल्याही युनिव्हर्सिटीचे कोणते पण कॉलेजेस आहेत. तुम्ही ज्या वेळेला MPSC करायचं किंवा स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं असतं त्यावेळी मोस्टली तुम्ही काय करता तर तुम्ही कुठली तरी फक्त एक डिग्री मिळवता आणि ती डिग्री मिळवत असताना त्याचा जो सगळा अभ्यास असतो तोही मराठीमध्ये करत असता. मित्रांनो तुम्हाला एक सांगायला मला वाईट वाटतं किंबहुना मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं मित्रांनो की एकच लक्षात ठेवा की आपला संपूर्ण जर शिक्षण जर मराठी मीडियममध्ये झालं असेल आणि जर तुम्ही डायरेक्ट इंग्लिशचं ग्रामर शिकायला जात असाल, म्हणजे पर्टिक्युलरली ज्यावेळी तुम्ही PSI STI किंवा टेक्निकल असे क्लास 2 क्लास 3 पोस्टसाठी असू दे नाही तर तलाठी वगैरेसाठी सुद्धा असू दे, ज्यावेळेला तिथे येणारं 25 मार्काचं 30 मार्काचं जे काय असेल ते इंग्लिशचं जे काही आहे पेपर आहे, 40-50 मार्काचा सुद्धा जो 50 मार्काचा राज्यसेवेला आहे, ज्यावेळी तुम्ही ह्याचा अभ्यास करण्यासाठी ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशची बॅच जॉईन करता त्यावेळी तुम्ही काय करताय माहिती का, तुम्ही फक्त ग्रामर शिकताय आणि ते ग्रामर आहे ना ते सगळ्यात पहिल्यांदा शिकत असल्यामुळे सोपं वाटतं तुम्हाला, तेवढ्यापुरतं फक्त लक्षात राहतं, पण त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही स्वतः अभ्यास करता ना त्यावेळेला मात्र तुमच्या ते लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये कुठल्याही पुस्तकातलं वाक्य सहसा पेपरमध्ये दिलं जात नाही आहे. पेपरमध्ये पेपर सेटर हे स्वतःच्या डोक्याने वाक्य बनवत आहेत.
किंवा एखादं वाक्य फक्त एखाद्या पुस्तकामधलं रेफरन्स बुक्समधलं उचलतोय तो आणि बाकी स्वतःच्या मनाची वाक्य तयार करतोय, रूल्सची स्वतःच्या मनाची वाक्य तयार करतोय आणि तो पेपरमध्ये टाकतोय. आणि होतंय काय माहिती आहे का, आपण पुस्तकं रेफर करत बसतो, नाहीतर काहीतरी नोट्स रेफर करत बसतो आणि होतं काय, आपल्याला नेमका रूल समजत नाही आहे. तर मित्रांनो, तो रूल का समजत नाही ह्याचं कारणच मुळात हे आहे. मित्रांनो, साधं सोपं बघा, तुमची मातृभाषा मराठी आहे. तुमची मातृभाषा मराठी असल्यामुळे जर तुम्ही मराठी ग्रामर शिकाल तर तुम्हाला त्याचं आकलन खूप फास्ट होतं. इवन मित्रांनो, तुम्हाला हेही माहिती आहे की तुम्ही तसेच तुमचे अजून मित्र सहकारी जे आहेत हे सुद्धा बघा मराठीमध्ये ग्रामरमध्ये किंवा मराठीच्या पेपरमध्ये आउट ऑफ सुद्धा मार्क्स मिळवतात. मराठीमध्ये सगळ्यात जास्त ग्रामरमध्ये आणि तुमची वोकॅबलरी मराठीचे जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त मार्क्स मिळवता. हे कशामुळे माहिती आहे का, तुमची मातृभाषा मराठी आहे त्यामुळे तुम्हाला मराठी ग्रामर लवकर समजतंय. मला इंग्लिशच्या बाबतीत मला हे म्हणायचंच नाही आहे. मला इंग्लिशच्या बाबतीत फक्त एवढंच म्हणायचं आहे की इंग्लिश ही ठीक आहे, तुमची काय माझीही मातृभाषा नाही आहे ती, पण महत्त्वाचं काय सांगायचं आहे, मराठी भाषा तुम्हाला येते म्हणून तुम्हाला मराठीचं ग्रामर समजतं. तसंच मला मित्रांनो सांगायचं आहे की जर तुम्हाला इंग्रजी भाषा आली तरच तुम्हाला इंग्रजी भाषेचं व्याकरण हे सगळ्यांपेक्षा जास्त समजेल. मित्रांनो, मी इतकं कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतो आणि मला आत्मविश्वास आहे की जर तुम्ही रिटन इंग्लिश शिकलात तर तुम्ही राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशमध्ये कमीत कमी 35 मार्क मिळवू शकाल. मी पुन्हा काय सांगते ते लक्षात ठेवा, कमीत कमी 35 मार्क म्हणजे मॅक्सिमम किती मिळवायचे, 40 पर्यंत तुम्ही सहज जाऊ शकाल. हे का सांगतोय माहिती आहे का, रिटन इंग्लिश शिकल्याचा हा फायदा आहे. तुम्ही काय करता माहिती आहे का, तुम्हाला असं वाटतं की आपण ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश शिकलं म्हणजे मग आपल्याला टेन्स येतील आणि मॉडेल्स येतील आणि मग ते क्लॉजेस येतील आणि मग आपल्याला इंग्लिशचे वाक्यरचना तयार करता येईल. मित्रांनो, त्या क्लॉजेसचा तिथल्या त्या टेन्सचा आणि तुम्हाला इंग्लिश येण्याचा आणि इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेशन लिहिता येण्याचा किंवा निबंध लिहिता येण्याचा आणि प्रेसी लिहिता येण्याचा काडीमात्रही संबंध नाही. ते ग्रामर शिकवून जर तुम्हाला रिटन इंग्लिश आलं असतं तर मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला 50 पैकी रिटन इंग्लिशमध्ये 35 पर्यंत तरी मार्क मिळायला पाहिजे होते आणि ते मिळत नाहीत. आणि याचं कारण आहे, इंग्लिश भाषा शिकायची म्हणजे काय माहिती का, त्याच्या वाक्यरचना शिकायची असतात. मी आत्ता मराठी बोलतोय म्हणजे काय माहिती का, मला जे विचार व्यक्त करायचे आहेत ना त्या वाक्यरचना मला जशा पाहिजे ना तशा माझ्या मनातून तात्काळ निर्माण होत आहेत. हे असं इंग्लिशमध्ये तुमचं होत नाही आहे. हे जर इंग्लिशमध्ये जर झालं ना तर तुम्हाला कोणताही पॅराग्राफ येऊ दे ना तिथे, तुम्हाला त्याचं मराठीमध्ये असलेल्या कुठल्याही वाक्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करता येईलच, आलंच पाहिजे. आणि मी हे प्रूव्ह करून देऊ शकतो तुम्हाला. नव्हे, मी कितीतरी प्रूफ असे माझ्या फेसबुकला जर तुम्ही माझी फेसबुक वॉल जर बघितली ना तर मी माझ्याकडे शिकलेल्या एका महिन्यामध्ये माझ्याकडे शिकलेल्या मुलांनी राज्यसेवेच्याच पेपरमध्ये आलेल्या उतार्यांचं ट्रान्सलेशन कसं केलं हे मुद्दामून माझ्या FB वॉलवरती टाकलेलं आहे. का, प्रूफ तुम्हाला पाहिजे म्हणून. त्यांना ते प्रेसी करायचं कसं करायचं हे शिकवल्यानंतर त्यांनी लिहिलेले प्रेसी सुद्धा मी माझ्या FB वॉलवरती टाकलेले आहेत. हे का, त्याला कुठपर्यंत मार्क मिळतील हेही मी सांगितलेलं आहे. का, की एवढे मार्क्स पडू शकतात. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये रिटन इंग्लिशमध्ये 35 पर्यंत मार्क मिळवणं अजिबात अवघड नाही आहे आणि ते मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला रिटन इंग्लिशचा अभ्यास करावा लागेल. तर मित्रांनो, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्या लगेच 2-3 दिवसामध्ये मी रिटन इंग्लिशची बॅच चालू करत आहे. ऑलरेडी एक बॅच फुल झालेली आहे. दुसऱ्या बॅचसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मित्रांनो, लक्षात ठेवा, राज्यसेवेला फार कमी मुलं नंतर असणार आहेत आणि त्या कमी मुलांमधनं जर तुम्हाला क्लास 1 पोस्ट पाहिजे असेल, तुम्हाला इंग्लिश येवो नाहीतर न येवो क्लास करा. कारण का हा जो मिळणारा गायडन्स आहे तो इतका मोलाचा आहे की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच जणांना मी बघितलेलं आहे, मला अनेकांचे फोन येत असतात. ते मला म्हणतात, नाही सर आम्हाला इंग्लिश येतं, आम्हाला प्रॉब्लेम तो नाहीच, फक्त निबंध कसा लिहायचा ते सांगा. सर आम्हाला इंग्लिश येतं, इंग्लिश समजतं, प्रॉब्लेम सर काहीच नाही, फक्त ट्रान्सलेशन कसं करायचं सांगा. अरे मग तुम्ही इंग्लिश येतं म्हणताय आणि ट्रान्सलेशन येत नाही आणि कसं करायचं म्हणताय, हे सांगा म्हणताय, ह्याचा अर्थ काय. मला सांगायचं फक्त एवढंच आहे, आपल्याला वाटतंय म्हणजे तुम्हाला वाटतंय की तुम्हाला इंग्लिश येतंय तर तुम्हाला काही वाटून देऊ नका. मला वाटू दे ना तुम्हाला इंग्लिश येतंय. मी मित्रांनो खरंच सांगतो, जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर मी खरंच सांगतो की मी ज्या वेळेला तुमची टेस्ट घेतोय त्या टेस्टमध्ये मला ज्यावेळेस समजतं की तुम्हाला इंग्लिश येतंय, मी तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो की तू क्लास लावायची गरज नाही. याचं कारण का, मला उगाचच तुमच्यावरती कष्ट करायची गरज नाही, तुम्हाला वेळ वाया घालवायची गरज नाही.
काय महत्त्वाचं आहे तेवढं फक्त माझ्याकडून शिकून घ्या. नंतर माझे जे टेस्ट होतील ते टेस्ट द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच ना तुम्हाला कितपत इंग्लिश येत आहे. नाही तर तिथे जेवढा जो काही तुम्हाला गायडन्स पाहिजे तो द्यायला मी असणार आहे ना. मला फक्त सांगायचं एवढंच आहे, जर इंग्लिशची पोस्ट जर राज्यसेवेची क्लास 1ची पोस्ट जर इंग्लिशमुळे जात असेल तर कृपया हलगर्जीपणा करू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. दररोजचा 2 तास अभ्यास करायची फक्त तयारी ठेवा. रिटन इंग्लिशचा अभ्यास केल्याशिवाय ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशला हात घालू नका. मित्रांनो, मी तुम्हाला इतकं कॉन्फिडेंटली सांगतो की एकदा जर तुम्ही रिटन इंग्लिश चांगलं केलं, 1 महिना 40 दिवस मला द्या, फक्त 40 दिवस, 1 महिना किंवा 40 दिवस द्या, दररोज 2 तास अभ्यास केला तर तुम्हाला इंग्लिशचा एवढा कॉन्फिडन्स येईल की पेपरमध्ये तुम्हाला जे काही ग्रामर विचारलं जाईल त्याच्यामध्ये जे आत्ता तुम्हाला जे मार्क्स पडत आहेत ना त्याच्यामध्ये 7-8 मार्क्स असेच वाढतील. कारण का रिटन इंग्लिशमध्ये 50% तुमचं ऑब्जेक्टिव्हचं ग्रामर होऊन जातं. फक्त तुम्हाला समजत नाही की हे ऑब्जेक्टिव्हचं ग्रामर आपण शिकलो आहे. आणि अशा प्रकारे मी शिकवत असतो. तर मित्रांनो, खास करून याच्याकडे लक्ष द्या. एकदा तुम्हाला इंग्लिश यायला लागलं आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं की 50% तर तुम्ही ग्रामर तिथेच शिकून जाता. हे एकदा झाल्यानंतर मग जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा फक्त माझाच क्लास करा असं मी म्हणणार नाही, पण एकदा रिटन इंग्लिश तुम्ही माझ्याकडे शिकल्यानंतर तुम्हाला जे समजेल की ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशमध्ये काय शिकायचं असतं तेही तुम्हाला नीट व्यवस्थित समजायला लागेल. आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा क्लास लावा. मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटेडली सांगतो, इंग्लिशमध्ये 100 पैकी कमीत कमी 65 ते 70% मार्क मिळवणं अजिबात अवघड नाही आहे. खूप सोपं आहे. ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश तर इतकं सोपं आहे ना की तुम्हाला फक्त असं वाटतं की आपण रिव्हिजनच करतोय. हां, फक्त काही नियम आहेत जे क्रिटिकल नियम आहेत आणि ते मी माझ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की हा नियम खास करून लक्षात ठेवा, हा नियम खास करून लक्षात ठेवा. मित्रांनो, नोट्स बीट्स काढण्यामध्ये, इंग्लिशच्या नोट्स बीट्स काढण्यामध्ये वेळ वाया घालू नका. मी जो ऑनलाईन कोर्सची जी स्ट्रक्चर मी तयार केलेली आहे, या स्ट्रक्चरमध्ये मी ज्या पद्धतीनं शिकवलं आहे त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही शिकवत नाही. हे लक्षात ठेवा. हे ऑनलाईन माझा जो कोर्स आहे हे करत असताना फक्त काय करायचं माहिती आहे का, माझं द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक समोर ठेवायचं. पहिलं लेक्चर ऐकलं की ते लेक्चर कुठल्या चॅप्टरवरती हे तुम्हाला तिथे समजेल. त्याच्यातला पुस्तकामधला तो लेसन काढायचा, तो एकदा नीट वाचायचा. पाहिजे असेल तर सुरुवातीला वाचून घ्या आणि मग लेक्चर ऐका. नाही तर आधी लेक्चर ऐका आणि मग पुस्तक वाचा. कधी पण आधी लेक्चर ऐकणं आणि मग पुस्तक वाचणं हे सगळ्यात उत्कृष्ट ठरेल. पण तुमचे साधारणतः मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, 50 दिवसामध्ये तुमची अशी ग्रामरची तयारी होऊन जाईल. 50 दिवसामध्ये का सांगतोय माहिती आहे का, कारण का दररोजचे साधारणतः तुम्ही 2 तास लेक्चर ऐकाल. जर 3 तास लेक्चर ऐकलं तर 1 महिन्यामध्ये होऊन जाईल. पण अशा प्रकारे जर तुम्ही ते केलं तर मित्रांनो, खरंच सांगतो, तुमचा ऑब्जेक्टिव्हचा इंग्लिशचा अभ्याससुद्धा पक्का होऊन जाईल. कळलं का? यासाठी मी मुद्दामून 3 महिन्याच्या आणि 6 महिन्याच्या अशा 2 बॅचेस ठेवलेल्या आहेत. 3 महिन्याची बॅच कोणासाठी आहे, तर ज्यांनी पूर्वी इंग्लिशचा क्लास वगैरे केला असेल त्यांनी मुद्दामून ही बॅच लावा. तुम्हाला समजेल की यापूर्वी आपण काय शिकलो आणि ॲक्च्युली काय शिकलं पाहिजे. इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह शिकणं म्हणजे नेमकं काय, तर नुसते रूल शिकणं नाही, त्या रूल्सचं ॲप्लिकेशन कसं करायचं असतं हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी माझ्या बॅचमध्ये नेमकं हेच शिकवत असतो की मी नुसता रूल शिकवत नाही, तर त्या रूलचं ॲप्लिकेशन कसं करायचं. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळी प्रश्न येतात त्यावेळेला पेपर सेटर किती विविध प्रकाराने ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो हेही मी त्या कोर्समध्ये घेतलेलं आहे, शिकवलेलं आहे. तर मित्रांनो, अवश्य हे दोन्ही क्लास जॉईन करा. ज्यांना ऑब्जेक्टिव्हचा कॉन्फिडन्स असेल त्यांनी रिटन इंग्लिश तरी लावा. ज्यांना रिटन इंग्लिशचा कॉन्फिडन्स आहे त्यांनी एकदा मला फोन करा, मला कळवा आणि मला सांगा की सर बघा आम्हाला रिटन इंग्लिश येतं आहे का. मी काय नाही, फक्त 10 वाक्य तुम्हाला विचारेन, तेवढी फक्त मला दाखवायची आहेत. फक्त बास तेवढी दाखवली ना, त्याच्यावरूनच मला समजेल की तुम्हाला इंग्लिश येतं आहे का नाही. जास्त काही करावं लागत नाही मित्रांनो. खरंच सांगतोय, ज्यांना रिटन इंग्लिश येते असे वाटते त्यांनीही मला फोन करा. ज्यांना अजिबात येत नसेल ना त्यांनी आत्ता सुरुवात करा. ज्यांना अजूनही राज्यसेवेच्या अजूनही पूर्वपरीक्षेचा जे अभ्यास करत आहे, 2021चं टार्गेट आहे किंवा पुढच्या वर्षीचं टार्गेट ज्यांचं आहे त्यांनीही लक्षात ठेवा, त्यांनीही आत्ताच इंग्लिशचा क्लास लावायला घ्या. एकदा इंग्लिशमध्ये तुम्ही कॉन्फिडंट झालात ना तर तुमचा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला सुद्धा जोर येईल की अरे माझा पुढचा अभ्यास तयार आहे रे, चल मला फक्त हेच करायचं आहे.
बाकीच्या कितीही विषयांचा तुम्ही कितीही अभ्यास केला इंग्लिश मराठी सोडून, तर या सगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी मित्रांनो तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत, तुम्ही जी पुस्तकं रेफरन्स म्हणून वापरताय ना, तीच सगळा महाराष्ट्र वापरतोय, मराठीसाठी सुद्धा आणि इंग्लिशसाठी सुद्धा. मग असं काय वेगळेपण या इथे इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळेल, तर ते हेच आहे की इथे जे तुम्हाला मी डोकं चालवायला शिकवतो ना, की प्रश्नाची उत्तरं कशी नेमकी काढायची असतात, हे जे मी शिकवतो ना, हे मात्र कुठेही शिकवलं जात नाही. कारण का हे माझ्या गेल्या 20 वर्षाच्या अनुभवातून मी हे काढलेलं आहे. तर मित्रांनो खास लक्ष द्या आणि जरूर ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश आणि रिटन इंग्लिशचा क्लास लावा. त्याच्यामधून तुम्हाला पोस्ट मिळेलच. केवळ एक इंग्लिश तुम्हाला 15-20 मार्काचं लीड घेऊन देईल. 15-20 मार्काचं लीड म्हणजे कमी नाही आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मी नाव सांगत नाही, पण अलीकडे झालेल्या एका राज्यसेवेमध्ये जो पहिला आलेला स्टुडंट होता, तो जवळजवळ 20 का 21 मार्कांनी सगळ्यांच्यापेक्षा पुढे आहे. त्याच्या मित्रांनी मला सांगितलं, म्हणजे तो आणि त्याचा मित्र, त्याचा जो मित्र आहे, म्हणजे जो पहिला आलेल्याचा जो मित्र आहे, तो माझ्याकडे इंग्लिश शिकलेला आहे. तो पण ऑफिसर झाला राज्यसेवेमध्ये. मी मुद्दामून नाव सांगत नाही, पण तो RTO ऑफिसर झालेला आहे. तो पण महाराष्ट्रामध्ये इंग्लिशमध्ये दुसरा आहे. तो सांगायचं कशासाठी मित्रांनो, तर ज्यावेळी त्यांनी त्याला विचारलं की बाबा तुला इंग्लिशमध्ये आणि तू एवढा लीड कसा घेतला, त्यावेळी मित्रांनो त्यांनी काय सांगितलं ते फक्त मी तुम्हाला सांगतो. माझे शब्द नाहीत, तो जो पहिला आलेला मुलगा आहे ना त्याचे शब्द आहेत. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मी पूर्वपरीक्षा झाल्यानंतर दररोज इंग्लिश आणि मराठीसाठी 6 तास दिलेले आहेत. बघा किती तास दिलेत, 6 तास. आणि या 6 तासामध्ये त्यांनी केलंय काय, त्यांनी ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस केली. त्यांनी जवळजवळ 50 निबंध लिहून काढले. त्यांनी जवळजवळ 50 प्रेसी लिहून काढले. तुम्ही रिटन इंग्लिशचा अभ्यास करता, तुम्हाला पोस्ट मिळवायचे, तुम्ही 5 तरी निबंध लिहिता का, तुम्ही 5 तरी प्रेसी लिहिता का, तुम्ही ट्रान्सलेशनची 5 वाक्य तरी करता का सांगा. मित्रांनो मला तुम्हाला दोष द्यायचा नाही आहे. एक लक्षात ठेवा, ज्याला पोस्ट मिळवायचे आणि ज्याला मार्क्स मिळवायचे आहेत ना, त्याच्याकडे अगोदरपासून प्लॅनिंग असतं, हे सांगायचं आहे. आणि हेच प्लॅनिंग मी गेल्या कित्येक वर्षापासून शिकवतोय, आज नाही. अनेक जणांनी की ज्यांना पोस्ट मिळत नव्हत्या, त्यांनी राज्यसेवेमध्ये क्लास 1 क्लास 2च्या खूप चांगल्या चांगल्या पोस्ट मिळालेल्या आहेत, केवळ माझ्याकडे इंग्लिश शिकल्यामुळे. अशी कितीतरी मुलं माझ्या FBला जॉईन झालेली आहेत. फक्त माहिती आहे का, मी माझ्याकडे शिकलेल्या मुलांची ॲडव्हर्टाईज करत नाही, हा एक माझा दोष आहे. आता तोही मी मागच्या वर्षीपासून चालू करतोय. पण काय असतं माहिती आहे का, अनेक जण असे आहेत की ज्यांना पोस्ट मिळाल्यानंतर त्यांनी मला परत सांगितलंच नाही, सर आम्हाला पोस्ट मिळालं. मला दुसरीकडून समजतं याला पोस्ट मिळाली. हां, तो मग माझ्याकडे 1 वर्ष अगोदर शिकलेला असतो किंवा 2 वर्ष अगोदर शिकलेला असतो. पण माझ्याकडे एकदा इंग्लिश शिकल्यानंतर कोणताही विद्यार्थी, कोणताही उमेदवार परत दुसरीकडे इंग्लिश शिकणारच नाही. एवढं परिपूर्ण इंग्लिशचं नॉलेज मी देत असतो. तर मित्रांनो रिटन इंग्लिशचा क्लास आपला पूर्वपरीक्षा झाल्यानंतर लगेच चालू होत आहे. तसंच ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा पण ऑनलाईन असणार आहे तो क्लास, तोही तुम्ही करू शकता. तर त्याचा फायदा घ्या आणि यशस्वी व्हा. माझा फोन नंबर मी इथे मुद्दामून तुम्हाला देतोय, तो फोन नंबर घ्या, मला कधीही फोन करा काही अडचण असेल तर. माझा फोन नंबर आहे 9226326487 92 26 32 64 87. बघा पुन्हा सांगतोय, 92 26 32 64 87. मी जर फोन जरी उचलला नाही तरीसुद्धा मिस कॉल आलेला असेल तर मी त्याला नक्कीच परत फोन करत असतो. काही नाही तर हाच माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. या व्हॉट्सॲप नंबरला सुद्धा तुम्ही मला मेसेज टाकू शकता, जेणेकरून मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती उत्तर देणार नाही, तुम्हाला फोन करून उत्तर देईन किंवा तुम्हाला सांगेन अमुक अमुक वेळेला मला फोन करा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्यासाठी मी शिकवतोय, त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल एवढं एकच माझं ध्येय असणार आहे. तुम्हाला पोस्ट मिळवून देणं हे माझं काम आहे. मार्क्स कसे मिळवायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुमचे मार्क्स वाढलेच पाहिजेत, एवढं मात्र मी तुम्हाला गॅरंटेडली सांगतो. थँक्यू. क्लास अवश्य जॉईन करा.